रामकृष्ण हरी माऊली. मी आज खारीक आणि खोबऱ्याचे लाडू बनवते. तर मी असं लाडू बनवण्यासाठी खोबरं बारीक किसून घेतलं आहे. हे मी असं खोबरं किसून घ्यायला लागले. सगळं असं खोबरं मी इथं किसून घेतलं आहे आणि नंतर हे मिक्सरमध्ये पण मी बारीक करून घेणार आहे, कारण हे जाडसर आहे. आता सगळं खोबरं माझं किसून झालं आहे आणि आता मी खारीक स्वच्छ करून घेणार आहे. अशी सगळी खारीक मी ओतून घेतली आणि आता ही सगळी खारीक मी स्वच्छ करणार आहे. ही खारीक जास्त आहे, मी यातली निम्मीच खारीक घेणार आहे. असे टरपाल काढून घेतलेत मी आणि स्वच्छ करून बाजूला ठेवले. लगेच या खारकेला मी फोडून खारकीमधील बिया बाजूला काढून घेणार आहे. अशी मी खारीक फोडली आणि ह्या बिया मी बाजूला केल्यात. खारीक सगळी फोडून झाल्यावर लगेच मी मिक्सरच्या भांड्यात खारीक बारीक करून घेणार आहे. असं मी थोडं थोडं टाकून सगळी खारीक अशी बारीक करून घ्यायला लागली आहे. खारकेची मी अशी बारीक पावडर करून घेतली. सगळ्या खारकेची पावडर बनवून झाल्यावर मी त्याच्यात लगेच खोबऱ्याची पावडर करून टाकणार आहे. खोबरं जाडसर होतं त्याच्यामुळं त्याला पण बारीक करावं लागणार आहे. खिसलेला सगळा खोबऱ्याचा किस घेऊन आता मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि नंतर खारकेच्या पावडरीमध्ये मिक्स करणार आहे. असं सगळं मी बारीक केल्यानंतर दोन्ही पावडर अशी मिक्स केली मी. हे सगळं असं माझं मिक्स झालं मिश्रण. हे असं सगळं मिक्स झाल्यावर मी तुपामध्ये काजू, बदाम आणि डिंक तळून टाकणार आहे. डिंकाला जेवढं जास्त हलवेल तेवढं ते वर फुगून येतं. असं ते फुगून कुरकुरीत होतं. डिंक असा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावा लागतो, नाहीतर डिंकाची टेस्ट लाडूमध्ये तशीच लागते. डिंक तळून झाल्यावर काजू, बदाम आणि डिंकाची पावडर बनवून अशी मी टाकून घेतली आणि हे सगळं मी मिक्स करणार आहे आता. आणि हे खारीक खोबऱ्याचे लाडू खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात. आईला टाईम भेटल्यावर आई असे लाडू माझ्यासाठी करून ठेवते. तूप असं गरम करून त्यामध्ये किसलेला गूळ टाकून घेतला आणि गूळ तुपामध्ये मिक्स होईपर्यंत तो कंटिन्यू हलवत राहावा लागतो. गूळ किसून टाकल्यामुळं तुपात गूळ लगेच विरघळतो. आणि हे लाडू बनवण्यासाठी थोडे अवघड असतात म्हणून आई पण मला हे लाडू बनवण्यासाठी मदत करत होती. आईने तुपामध्ये सगळा गूळ असा मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये खारीक आणि खोबऱ्याचं मिश्रण थोडं थोडं करून टाकून घेतलं. गूळ गरम आहे तोपर्यंतच हे टाकून घ्यायचं होतं, कारण गूळ थंड झाल्यावर ते व्यवस्थित मिक्स होत नव्हतं. त्याच्यामुळं थोडं थोडं करून असं सगळं आईने मिक्स करून घेतलं. मिश्रण गुळामध्ये टाकल्यावर ते कंटिन्यू हलवत राहावं लागतं. जर नाही हलवलं तर ते खाली चिटकतं. गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यावर आईने मिश्रणामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकून सगळं मिक्स करायला चालू केलं आणि असं हे सगळं मिक्स करून झाल्यावर आम्ही लगेच लाडू बनवणार आहोत. असं आई सगळं ते मिक्स करायला लागले आणि हे लाडू खाण्यासाठी खूप टेस्टी आहेत. सगळं मिक्स झाल्यावर मी आणि आईने असे लगेच लाडू बनवून घेतले सगळे. येताय काय मग खारीक आणि खोबऱ्याचे पौष्टिक लाडू खायला?